हाय, हॅलो, नमस्ते. वेलकम टू फिल्मी दर्पण. बिग बॉस मराठी सीझन 6. आजचा दिवस खरंच खूप छान होता. पहिला कॅप्टन मिळालेला आहे या या सीझन 6 ला आणि तो पण एकदम जेन्युइन पर्सन म्हणजे प्राजक्ता शुक्रे. समंजस आणि अगदी काय म्हणतात त्याला डोकं लावून खेळणारी शांत अशी मुलगी जी पहिली कॅप्टन झालेली आहे. तर आजचा दिवस होता कॅप्टन्सी कार्याचा आणि लव्ह स्टोरीज शेअर करण्याचा. म्हणजे आजच्या दिवसात कॅप्टन पण मिळालेला आहे आणि खूप जणांच्या लव्ह स्टोरीज किंवा मॅरेज बद्दलच्या त्यांच्या काय संकल्पना आहेत, काय एक्सपेक्टेशन आहेत, सगळं काही शेअर झालेलं आहे आज. खूप लोकांनी आज मिळून मिसळून आज कामं केलेली आहेत. तर पाहूयात आजच्या एपिसोडमध्ये पहिल्यापासून काय झालेलं आहे. तर कॅप्टन्सी कार्यामध्ये आपण पाहिलं, की बाबा कालच्या दिवशी तर पूर्ण त्यांनी राडा केला होता. कुठलंच कार्य पूर्ण नाही झालं. पण आज थोडंसं समंजसाने त्यांनी खेळलेलं आहे. तर तन्वीची एक टीम होती, दुसरी टीम होती अनुश्रीची. या दोघींच्या टीममध्ये पहिला जो राउंड होता आजच्या दिवसाचा, तो जो आहे तर तन्वीची टीम जी आहे ती जिंकलेली आहे. तर या खेळामध्ये ना झटापटी वगैरे सगळ्या ठीक आहे, सगळ्याच खेळामध्ये होतात. पण याच्यामध्ये इंटरेस्टिंग जी गोष्ट होती, की लांडगा जो आहे, तो लांडगा नंतर जे सिक्रेट ओळखतो ना, ते खूप इंटरेस्टिंग मला वाटलं. तर अनुश्रीला जेव्हा लांडगा झाली आणि तिने ओळखलं, की जे सिक्रेट आहे, शाळेत कमी गुण मिळाले आणि तिचं टीचरच क्रश होते. तर हे जे सिक्रेट होतं ते तन्वीचं होतं हे अनुश्रीने ओळखलं आणि अनुश्री म्हणजे ओळखण्यात तिचं 2-3 वेळा तिला खूप जो अंदाज आहे एकदम करेक्ट आलेला आहे. तिने करेक्ट ओळखलेला आहे आणि इथे तन्वी बाद झालेली आहे. बघा एवढी डेस्परेट होती ती मुलगी त्या कॅप्टन्सीसाठी आणि नंतर किती रडली ती. आता तिचं रडणं, ते अश्रू खरे खोटे कारण तिला ॲक्टिंगच करायची आहे बिग बॉसच्या या सीझनमध्ये. परंतु तिचं जे डेस्परेटली जे तिचं स्वप्न होतं ते आज भंग पावलेलं आहे. पण स्वप्न बघताना तिने जे सुरुवातीपासून जे केलं, कॅप्टन्सीसाठी तिने जे बिहेवियर तिचं होतं ते खरंच योग्य होतं का? तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. ती ज्या प्रकारे सगळ्यांशी वागत होती, ती कॅप्टन व्हावी असं कोणाला वाटत होतं का? म्हणजे वरतून सगळेच दाखवत होते, की ती कॅप्टन व्हावी. परंतु आतमध्ये कारण ती इतकी सगळ्यांशी भांडाभांडी करत होती, की ती कॅप्टन झाली तर काय घराचं उद्ध्वस्त करेल असंच वाटत होतं सगळ्यांना. चावीचा पॉवर कीचा एक विषय जो होता, की सोनालीची पॉवर की हरवली. त्याचा जो अ, आरोप जो आहे तो सागर आणि सचिनवरती आला. त्याच्यामध्ये आयुष पण पडला आणि या सगळ्यांनी मिळून उपोषण केलंय. आता सगळेच जण उपोषण केल्यासारखं जेवत नाहीयेत आणि की कुणी घेतली याच्या शोधात आहेत. एवढा काय शोध घ्यायचा? भाऊच्या धक्क्यावरती समजणारच आहे किंवा आज ना उद्या ही गोष्ट समोरच येणार आहे. त्याच्यासाठी एवढं उपोषण करायची खरंच गरज आहे का? म्हणजे अनुश्री पण सांगते, की मला तन्वीवरती डाऊट आहे. कारण ती 2-3 वेळा म्हटली, की मी घेतली आणि नंतर म्हणते, की नाही घेतली. म्हणजे मे बी तन्वी असू शकते. तन्वीचा काहीही विश्वास नाही. ती काहीही करू शकते. बिग बॉसच्या शोसाठी तन्वी कुठल्याही थराला जाऊ शकते. इथे प्राजक्ता आणि दीपाली ताईचं जे आहे बोलणं आहे, की बाबा ह्या मुली पोक करतायत. म्हणजे आता प्राजक्ता कॅप्टन झालेली आहे. त्यामुळे प्राजक्ता आणि दीपालीमध्ये भांडण लावण्यासाठी या ज्या आहे ते किचनमध्ये काहीतरी राजकारण जे आहे ते करणार आहेत. प्राजक्ता जी आहे ती जे कामाचं डिस्ट्रिब्युशन आहे त्याच्यामध्ये आज आपल्याला दिसली. रुचिता सांगते, की "मी कप धुणार नाही, ते माझं काम नाही." परंतु प्राजक्ता तिला सांगते, की "आपण घर नीट चालवूया. तुम्हाला गेम जो खेळायचा तो या किचनच्या बाहेर खेळा. परंतु आपण किचनमध्ये व्यवस्थित करूया." परंतु रुचिता काही तिचं ऐकत नाही. शेवटी आयुष जो आहे तो तयार होतो सगळ्यांचे कप जे आहेत ते धुण्यासाठी. त्यानंतर आपण आज पाहिलं, की बाबा कॅप्टन झाल्यानंतर प्राजक्ताला खूप जे तिचे पाय ओढण्याचं काम आहे ते या मुली करतायत. तन्वी करतीये किंवा रुचिता करतीये, राधा करतीये, की कशी प्राजक्ता आधी चांगली वागत होती ना आता कशी कॅप्टन झाल्यावरती वागायला लागली. खरं तर कॅप्टन झाल्यानंतर थोडं स्ट्राँग व्हायलाच लागतं कारण त्यांना तेवढं काम करायचं असतं, कामाचं डिस्ट्रिब्युशन करायचं असतं आणि आता ती जर तसं वागते तर यांना का मिरची झोंबतीये? विशालच्या घोरण्यामुळं सगळ्यांना डिस्टर्ब होतंय खूप. मे बी हे रिझन असू शकते, की सगळेजण विशालला घराच्या बाहेर काढू शकतात, कारण तो इतका घोरतोय, की कोणालाही झोप येत नाहीये. राधा आणि सोनाली यांचं दोघींचं नेचर अगदीच विरुद्ध आहे. राधा तिला अगदी बधीर म्हणतीये आणि चीप वाटते तिला ती, ती काय अशी म्हणते, की मी बाहेर असते तर हिला चापट दिली असते. कारण दोघींचं नेचर अगदीच विरुद्ध आहे. सोनाली वेगळी आहे, राधा वेगळी आहे. म्हणजे ही एक शहरी मुलगी आहे आणि ही थोडी खेडेगावातली मुलगी आहे. परंतु दोघींचं नेचर पूर्णपणे वेगळं आहे. त्यामुळे दोघींचं पटतच नाहीये. प्रभू सुद्धा आज कमी दिसलेला आहे. प्रभूचं काहीतरी बिघडलेलं दिसतंय. आज तो बराच वेळा दिसलेलाच नाहीये जास्त.
आज दिव्याचा बद्दल बरीच चर्चा झाली की दिव्याला कसा मुलगा हवा आहे, लग्न करणार आहे की नाही. त्यावर दिव्या सांगते की मला सिंगल राहायचंय आणि जर मुलगा मिळाला तर तिचं एक्सपेक्टेशन जे तिने सांगितलं ते खूपच असं शॉकिंग होतं. ती म्हणते की खूप असा पॉझेसिव्ह, एक्स्ट्रा पॉझेसिव्ह मुलगा तिला हवाय. म्हणजे तिच्यासारख्या एक ब्रॉड माइंडेड मुलीकडनं हे ऐकणं थोडंसं खटकलं, की इतका तिला मुलगा पॉझेसिव्ह हवा आहे की त्याने तिला बाहेर पण जाऊ दिलं नाही पाहिजे, काहीच करू दिलं नाही पाहिजे. म्हणजे एका साइडला ही इतकी विचारांनी ब्रॉड आहे आणि दुसऱ्या साइडला नवऱ्याबद्दल जर असे एक्स्पेक्टेशन आहेत, तर काय समजायचं? तर असा हा आजचा एपिसोड होता आणि आजच्या एपिसोडमध्ये नवीन कॅप्टन मिळालेला आहे. तन्वीचं स्वप्न तुटलेलं आहे. बऱ्याच गोष्टी, लव्ह स्टोरीज आपल्याला कळालेल्या आहे. रोशनची लव्ह स्टोरी कळाली आहे. तर अशाच नवीन-नवीन गप्पा ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, धन्यवाद.